दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मी कामावर एका जंगलपट्टीच्या भागामध्ये जात असे आणि बस स्टँड असायचं आणि त्या बस स्टँडवरून सुद्धा आतमध्ये लहान लहान गावं होते खूप लांबवर आणि त्या ठिकाणी मी कामाला जात असे. प्रवासाचा त्रास असायचा, परंतु सर्वात जास्त त्रास जो असायचा हा पावसाळ्यामध्ये व्हायचा. आणि पावसाळ्यामध्ये खूप धुकंसुद्धा मध्ये यायचं. त्यानंतर पाऊस पडला तर समोरचं काही दिसायचं नाही. आणि अशा वेळेस एक पावसाळ्यामध्ये मी एका गावामध्ये रिक्षा घेऊन गेलो असताना काम झाल्यानंतर ज्यावेळेस मी परत येत होतो त्यावेळेस मध्येच आलो आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि मोठमोठ्या गारा पडायला लागल्या आणि रिक्षावाला जो होता त्याला समोरचं काहीच दिसेना. आणि शेवटी मग रस्त्याच्या बाजूला एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली आम्ही थोड्या वेळ थांबलो. आणि थोड्या वेळ थांबल्यानंतर पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यावर मी पटकन निघालो. एक चिंता होती की आता बस स्टँडवर गेल्यावर परत घरी जायला बस मिळेल का, कारण परतीचा प्रवास परत माझा 2 तासाचा असायचा. आणि मग कसाबसा मी बस स्टँडवर आलो. बस स्टँडवर आल्यावर समजलं की पावसामुळे बसेस खूप उशिरा येत आहेत. काही बसेस कॅन्सलसुद्धा केलेत. आणि शेवटी जेमतेम एक बस मिळाली. आणि बस परतीचा प्रवाससुद्धा हा जंगलाचा आणि घाटाचा होता. त्याच्यामुळे खूप पाऊस पडत असल्यामुळे ड्रायव्हरला समोरचं काही दिसत नव्हतं नीट आणि त्याच्यामुळे तो हळूहळू बस खूप हळूहळू चालवत होता. शेवटी 2 ते अडीच तासांनी मी घरी पोचलो. घरी पोचल्यावर असं वाटलं की घरी आलो एकदाचा. मी स्वतःच्या घरी आलो, माझ्या घरी मी परत आलो. अशी एक मनामध्ये ते समाधान आलं की शेवटी पोचलो मी एकदा घरी. आपल्या जीवनामध्ये आपल्या बऱ्याच वेळेस असं होणार आहे बघा, की ज्यावेळेस आमचं हे जगिक जीवन आम्ही संपवून ज्यावेळेस स्वर्गीय घरामध्ये जाणार आहोत त्यावेळेस आम्हाला असंच वाटेल का की शेवटी चला मी एकदा माझ्या स्वर्गीय घरामध्ये आलेलो आहे. चला आज हे जीवन जे आहे हे सगळं संपलेलं आहे. जगिक जीवन आहे. ह्या जीवनामध्ये सर्व काही परीक्षा होत्या, कठीण प्रसंग होते, कष्टमय जीवन होतं, आजारपण होतं, चिंता होत्या. ह्या सगळ्या आता दूर झालेल्या आहेत आणि शेवटी मी माझ्या स्वर्गीय घरामध्ये आलेलो आहे. आपलं जे ह्या जगिक जीवनामध्ये मोह असतात, दुःख आहे, अपयश आहे, त्या अपयशाचं दुःख आहे आणि हे सर्व आता मागे राहिलेलं आहे. सर्व काही निघून गेलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी देवाच्या घरात आहे. मी माझ्या देवाच्या घरात आहे. मी माझ्या बापाच्या घरात आहे. माझे आजोबा जे होते हे पाळक होते आणि त्यांचं एक खूप गाणं जे होतं हे खूप आवडतं गाणं होतं. ते गाणं म्हणजे किती छान आहे बापाच्या घरी, बापाच्या घरी, बापाच्या घरी, किती छान आहे बापाच्या घरी, तेथे आनंद आनंद आनंद. आणि हे जे गाणं होतं हे त्यांच्या ओठावर नेहमी असायचं आणि लहानपणापासून आम्हालासुद्धा ते हळूहळू त्यांच्याकडून सारखं ऐकून ते पाठ झालं होतं. खरोखर देवाच्या घरामध्ये किती आनंद असेल. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस पोचलो एकदाचं, आलो, देवाच्या घरामध्ये आलो अशी आमची भावना आमच्या मनामध्ये असेल. त्या ठिकाणी सर्व काही आनंद आहे. आमच्या बापाच्या घरी आनंद आहे. आपण हे जे जीवन आहे हे आपले जगिक जीवन आहे. त्यानंतर आपण सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. ते शेवटचं आपलं घर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. प्रकटीकरण ह्याचा 21वा अध्याय 3 आणि 4 वचन. रेव्हलेशन चॅप्टर 21 अँड वर्स 3 and 4. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादाचा करो.